मिरजेत महात्मा गांधी उद्यानाची दुरवस्था, प्रवेशद्वार त्वरित उघडा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन, शहरप्रमुख बाळासाहेब हत्तेकरांचा इशारा। मिरजेतील महाराणा प्रतापसिंग चौक येथील महात्मा गांधी उद्यानाचे प्रवेशद्वार गेल्या अनेक वर्षांपासून बंद असून उद्यान परिसरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महानगरपालिका उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात उद्यानाची तातडीने स्वच्छता करून औषध फवारणी करावी तसेच बंद असलेले प्रवेशद्वार नागरिकांसाठी त्वरित खुले करावे अशी मागणी करण्यात आली आहे। सध्या उद्यानात मोठ्या प्रमाणावर घाण साचलेली असून त्यामुळे परिसरातील नागरिक, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या उद्यानाच्या शेजारी तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय व निमशासकीय कार्यालये असून येथे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते। त्यामुळे परिसरातील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही शिवसेनेने निदर्शनास आणून दिले आहे। महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून औषध फवारणी करावी आणि उद्यानाचे प्रवेशद्वार नागरिकांसाठी खुले करावे, अन्यथा 18 मार्च 2026 पर्यंत प्रवेशद्वार उघडण्यात न आल्यास महानगरपालिका समोर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर यांनी दिला आहे। यावेळी शिवसेना मिरज शहर प्रमुख बाळासाहेब हत्तेकर, सुरेश भोसले, उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम, युवासेना मिरज शहर प्रमुख कुबेरसिंग राजपूत, महिला आघाडी जिल्हा प्रमुख शकीरा जमादार, शहर समन्वयक फिरोज मुलानी, उपशहर प्रमुख सूरज डावरी, सचिन कोरे, उमेश आयरेकर, संदीप शिंदे, मंथन कुंडेकर तसेच शिवसैनिक उपस्थित होते। महाराणा प्रताप चौक इथे असणारे महात्मा गांधी उद्यानातले स्वच्छता व औषध फवारणी व गेट लवकरात लवकर उघडण्यात यावं असं आम्ही उपायुक्त मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे। जर येत्या 18/3/2026 या तारखेपर्यंत जर गेट व औषध फवारणी व स्वच्छता नाही झाली अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल।